नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुमच्या राहत्या फ्लॅटमध्ये तुम्हाला काही ॲडिशन करायचं असेल, अल्टरेशन करायचं असेल तर त्या संदर्भाने काय तरतूद आहे, कुठे आहे आणि प्रोसेस काय आहे बघूया। तर मित्रो, आपण ज्या सोसायटीत राहतो, जिथे आपला फ्लॅट आहे, तिथे बरेचदा आपल्याला आहे त्या फ्लॅटमध्ये छोटे मोठे ॲडिशन करायचे असतात, छोटं मोठं अल्टरेशन करायचं असतं। कुठले ॲडिशन अल्टरेशन असतात हे नॉर्मली बऱ्याच लोकांचं गॅलरीमध्ये छोटे मोठे किंवा टेरेसवर एखादं शेड टाकायचं असतं, एखादी बाजू बंद करायची असते, किंवा किचनमध्ये किंवा तुमच्या ड्राय बाल्कनीमध्ये छोटे मोठे ॲडिशन करायचे असतात किंवा अल्टरेशन करायचं असतं। या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। तेव्हा तुम्ही काय करता किंवा नॉर्मली सभासद काय करतो, आधीच हे सगळे अल्टरेशन किंवा ॲडिशन स्वतः करून टाकतो। बरं, सोसायटीचे चेअरमॅन आणि सेक्रेटरी पण बदमाश असतात, तुमचं अल्टरेशन ॲडिशन करू देतात। हे सगळं होतपर्यंत ते शांत बसतात। एकदा हे तुमचं सगळं झालं की मग ते तुम्हाला नोटीस पाठवतात की तुम्ही अमुक अमुक ॲडिशन केलात, तुम्ही अमुक अमुक अल्टरेशन केलात, सोसायटी कायद्याला ते धरून नाही, तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलात, त्याच्यामुळे तुमच्यावर आम्ही कारवाई करतो किंवा इतक्या दिवसात ते रिमूव्ह करा, नाहीतर आम्ही कारवाई करू वगैरे वगैरे नोटीस येते। आणि याच्यावरून बरंच रामायण घडत असतं, तुमच्यात भांडणं वाद वगैरे सुरू होतात। हे सगळं जर टाळायचं असेल तर एक तरतूद आहे, एक प्रोव्हिजन आहे। ती प्रोव्हिजन आहे आपल्या सोसायटीच्या बायलॉजमध्ये, बायलॉ नंबर 46। हे आठवण ठेवा, बायलॉ नंबर 46 या बायलॉमध्ये तरतूद दिलेली आहे। त्याची हेडिंगच आहे ॲडिशन अँड अल्टरेशन इन द फ्लॅट इज परमिसेबल। बघा, अत्यंत महत्त्वाची आणि वाद टाळायची तरतूद आहे। प्रत्येक माणूस जो सोसायटीत राहतो, त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे आणि ॲडिशन किंवा अल्टरेशन ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे, बायलॉ नंबर 46। तुम्ही काय करू शकता, ॲडिशन किंवा अल्टरेशन करू शकता, हे परमिसेबल आहे, ही कायद्यात तरतूद आहे। तर आता काय तुम्हाला समजलं की तुमच्या फ्लॅटमध्ये ॲडिशन किंवा अल्टरेशन करण्यासाठी तरतूद आहे, तुम्ही करू शकता। बरं, मग आता प्रॉब्लेम काय की हे कसं करायचं, तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे। तुम्हाला जे काही ॲडिशन करायचं आहे, अल्टरेशन करायचं आहे, त्याच्या संदर्भाने एक पत्र लिहायचं असतं सेक्रेटरीला। हे करण्याच्या आधी लिहायचं, आधी अल्टरेशन करून लिहायचं नाही। आधी तुम्ही पत्र लिहायचं की अमुक अमुक माझा फ्लॅट आहे, मला हे किंवा ते अशा पद्धतीचं ॲडिशन अल्टरेशन करायचं आहे, तरी सोसायटीने मला परवानगी द्यावी म्हणून सेक्रेटरीला पत्र लिहायचं आणि त्या पत्रावर तुम्ही रिसिव्ड आणायचं। रिसिव्ड आणल्यानंतर सोसायटीचे जे अधिकारी आहेत किंवा जी कमिटी आहे, ते कमिटी मीटिंग घेतील, मीटिंगमध्ये रिझोल्युशन पास करतील, तुमचा अर्ज एकतर मंजूर करतील किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट करतील। अर्ज जर मंजूर केला तर तुम्हाला ते ॲडिशन जे काही अल्टरेशन आहे ते तुम्हाला करता येईल, ते तुमचं ॲडिशन अल्टरेशन कायदेशीर असेल। आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट केला तर कमिटी काही फायनल अथॉरिटी नाही आहे। तुम्ही जे काही अर्ज तुमचा रिजेक्ट केला, त्या रिजेक्ट करताना त्याच्यावर ग्राउंड लिहितात, अमुक अमुक कारणासाठी आम्ही हे अर्ज तुमचे रिजेक्ट करतो। तर त्यांनी जर रिजेक्ट केला तर ते लिखित घ्यायचं आणि या अर्जाला तुम्ही कन्सर्न अथॉरिटीकडे चॅलेंज करू शकता की तरतुदीप्रमाणे अमुक अमुक अल्टरेशन, अमुक अमुक ॲडिशन परमिसेबल असताना कमिटी जाणून बुजून माझं अर्ज रिजेक्ट केलं, तर त्याबद्दल किंवा त्याविरोधात मला रिलीफ देण्यात यावं आणि अमुक अमुक मला कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ॲडिशन अल्टरेशनची परवानगी द्यावी म्हणून कन्सर्न अथॉरिटीकडे। आता कन्सर्न अथॉरिटी कोण असेल, तुमचं एक DDR असेल किंवा DDRने रिजेक्ट केलं तर तुम्ही अजून वर जाऊ शकता, डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारपर्यंत जाऊ शकता, किंवा त्याच्याही पुढे जर त्यांनी नाही ऐकलं तर तुमच्याकडे हायकोर्टाचा पर्याय असतो, ज्युडिशरी तिथे आहे, फक्त तुम्हाला रीटमध्ये जावं लागेल। तर मित्रो, ही आहे बायलॉमध्ये तरतूद की तुमचा जर फ्लॅट असेल त्याच्यात ॲडिशन किंवा अल्टरेशन करायचं असेल तर करू शकता। फक्त या बायलॉ नंबर 46च्या अंतर्गत अर्ज देऊन प्रॉपर प्रोसेसनी किंवा प्रॉपर प्रोसिजरनी ते सगळं करावं। कमिटीने अर्ज ग्रांट केला तर ठीक, नाही केला तर तुम्ही अपीलमध्ये जाऊन ते परमिशन मिळवू शकता। मित्रो, ही होती माहिती फ्लॅट अल्टरेशन आणि ॲडिशन करण्याच्या संदर्भाने। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सअपवर जा, नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सअप करा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। बाय।